आता आंब्याची आणखी एक महत्त्वाची जात आहे ती म्हणजे पायरी. हापूस नंतर साहजिकच हापूस पायरी या जातीचा उल्लेख येतो. मी हापूसला जोडूनच या जातीचा उल्लेख येतो. कोकणाबरोबरच उर्वरित महाराष्ट्रामध्ये लागवडीसाठी सुद्धा ही जात खूप चांगली आहे. या जातीची लागवड उर्वरित महाराष्ट्रामध्ये सुद्धा शेतकरी करू शकतात. ह्याचं फळाचं वैशिष्ट्य की फळाच्या टोकाला असं पक्षीच्या चोचीसारखा टोकदार भाग असतो. याचबरोबर ही फळं पिकल्यानंतर सालीकडून साधारणपणे नारंगी रंग येतो आणि काही ठिकाणी फळाला पुढं पिवळसर रंग सुद्धा येतो. त्यामुळे थोडंफार व्हेरिएशन ह्या जातीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. ही जात रसासाठी चांगली आहे, कारण कापून खाण्याबरोबरच महाराष्ट्रामध्ये उन्हाळ्यातला एक खास मेन असतो तो म्हणजे आमरस. तर आमरससाठी किंवा रसासाठी ही जात खूप चांगली आहे. सालीच्या म्हणजे गर हा थोडासा पातळ गर आहे. त्याच्याबरोबर गर आकर्षक नारंगी रंगाचा आहे. याच्यामध्ये एकच अवगुण आहे की ही जात अनियमित फळधारणा होते ह्या जातीला. आणि दुसरं आहे की पिकल्यानंतर या जातीचे आंबे लवकर खराब होतात.